शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. पाऊस पडतोय ठिकठिकाणी आणि हायकोर्टानं पण आता सरकारला फटकारलेलं आहे. ज्या पद्धतीनं घोडेबाजार सुरू आहे, सरकार लोकांना गुलाम बनवण्याचं काम करतंय का, अशा पद्धतीचा सवाल विचारला. लोक मरतायत पण या ठिकाणी उपसभापतीबाबतची चर्चा होते, अशा पद्धतीनं फटकारलं. आणि असं मला असं वाटते कोर्टाकडे पूर्ण काम गेलं नसेल कामकाज. काही अर्धवट कामकाज गेल्यानंतरचं त्यांचं ते काही बयान आलं असेल. इथे सगळ्या चर्चा झाल्या, म्हणजे सभागृहात फक्त उपसभापती चर्चा झाली का, बाकीच्या पण चर्चा झालेल्या आहे. कोर्टाला ते माहीत नसेल. मला वाटते आमचे सभापती कोर्टांना ते काय कामकाज झालं, किती मृत्यूच्या बाबत चर्चा झाली, हे सगळं पाठवणार ना. बच्चू भाऊ, 293 अंतर्गत खालच्या सभागृहामध्ये चर्चा आहे, मुंबईच्या विषयांवरही चर्चा आहे. एकही मंत्री 9:30 वाजता उपस्थित राहिला नाही. याकडे कसं पाहता? दुर्लक्ष केलं मुंबईकडे असं म्हणा. मंत्री काय झालंय, मंत्र्यामध्ये हा थोडा प्रॉब्लेम दिसतो मला. ते एक तर त्यांच्याकडे भेटणाऱ्या लोकांची गर्दी असेल कदाचित, त्याच्यामुळे ते इकडे येऊ शकले नसेल. पण सभागृहात लोकांना भेटल्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी ते सभागृहात असणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते चोखपणे पाळलं पाहिजे. मुंबईच्या महापौर आहेत, त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी होते. ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे, त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी आपले शिवसेनेचे उपमहापौर आहेत त्यांनीच केलेली आहे. विरोधक म्हणतात की हा सगळा श्रेयवादाचा भाग आहे आणि अंतर्गत वाद आहे भाजप आणि शिवसेनेचा. कसं आहे, तो त्या स्तरावरचा विषय असतो. तो काही त्याला एकदम पक्षीय असं करण्यात काही अर्थ नसते. आता उपमहापौर महापौर त्यांच्या काही विषय असेल, काही गंभीर विषय असेल, त्याची दखल घेतली नसेल तर तो महानगरपालिका पुरता विषय आहे. त्याच्या अर्थ आपण असं म्हणू शकत नाही ते भाजप शिवसेनेचा वाद आहे. उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेतल्या आहेत आणि राम मंदिर चंदा घोटाळा प्रकरणी ते रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणार आहेत. याकडे कसं पाहता? मला असं समजलं का ते आरती करताय. आमच्या शुभेच्छा आहे आरतीसाठी. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.